वेलकम स्टूडेंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे पाहिलेले होते. ओके, नाउ लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 3. Read the question properly. If omega is a complex cube root of unity, then find the value of first question omega plus 1 upon omega. Okay. प्रत्येक क्वेश्चनच्या वेळी सुरुवात ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, therefore ओमेगा क्यूब इक्वल्स 1 and 1 plus omega स्क्वेअर इक्वल्स 0 अशी सुरुवात करायची. मी एकदाच ते लिहून ठेवलेलं असतं आणि त्याचे आता मी सोल्युशन तुम्हाला दाखवतो. ओके, याची आपल्याला व्हॅल्यू विचारली ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा क्रॉस मल्टिप्लिकेशन ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा. आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा. ऍक्च्युअली तिकडे न बघता जमलं पाहिजे. आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा अपॉन ओमेगा ॲज इट इज. रिझन फ्रॉम इक्वेशन 1 ओमेगा कॅन्सल, फायनल आन्सर मायनस. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन ओमेगा स्क्वेअर प्लस क्यूब प्लस रेस टू 4. सेकंड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 4 याची आपल्याला व्हॅल्यू विचारली. ठीक आहे, तर ते ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन काढूया. ओमेगा स्क्वेअर कॉमन काढले 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 0 फ्रॉम इक्वेशन 1 फायनल आन्सर 0. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. नाउ 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगाचा ब्रॅकेट क्यूब. निगेटिव्ह टर्मचा क्यूब निगेटिव्हच, ओमेगा क्यूब ॲज इट इज मायनस ओमेगा क्यूब म्हणजे 1. ओके, फोर्थ क्वेश्चन फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब प्लस 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर रेज टू 3. ओके, याची व्हॅल्यू विचारली. बघा, या दोघांतून मी मायनस साइन कॉमन काढणार आणि इथे ही आणि ही टर्म कंबाईन करणार. त्यातला पार्ट यायला पाहिजे, बस एवढा विचार करायचा. इक्वल्स स्क्वेअर ब्रॅकेट 1 ॲज इट इज मायनस साइन कॉमन काढल्यानंतर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 ॲज इट इज प्लस पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर एकत्र केले तुम्ही मायनस ओमेगा बाजूला ठेवले क्यूब ॲज इट इज इक्वल्स 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस 1. बघा 1 मायनस साइन ॲज इट इज ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस 1 मायनस मायनस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा. इथं असलेले मायनस ओमेगा ॲज इट इज ब्रॅकेट क्यूब इक्वल्स मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 2 क्यूब प्लस मायनस ओमेगा मायनस ट्वाइस ओमेगा ब्रॅकेट क्यूब. So 2 cube is 8 minus निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह असणार आहे मायनस 2 चा क्यूब मायनस 8 झाले आणि ओमेगा क्यूब ॲज इट इज 8 मायनस 8 इंटू ब्रॅकेट 1 8 मायनस 8 फायनल आन्सर 0. नाउ फिफ्थ क्वेश्चन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा 1 plus omega square 1 plus omega raised to 4 1 plus omega raised to 4 आणि 1 plus omega raised to 5 या चार ब्रॅकेटचा प्रोडक्ट आहे. इक्वल्स फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज राहू द्या. मी जे रेस टू 4 आणि 5 आहेत ना त्याला तेवढा ती कमी करून घेते. सो 1 प्लस ओमेगा ॲज इट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज 1 प्लस ओमेगा रेस टू 4 आहे. मग ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा
पुढं 1 प्लस ओमेगा रेस टू 5 म्हणजे ओमेगा स्क्वेअर. मी तुम्हाला असे 10 पर्यंतच्या पॉवर्स ह्याच्याही लिहून दाखवले बघा, एकदा पहा, लिहून ठेवा वहीमध्ये. नाउ these two brackets are same, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांचा स्क्वेअर होणार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. these two brackets are same, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर त्याचाच पुन्हा स्क्वेअर असणार. 1 प्लस ओमेगा इज, इथं बघायचं, 1 प्लस ओमेगा इज मायनस ओमेगा स्क्वेअर रेस टू 2 ॲज इट इज इनटू ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ओमेगा त्याचाही स्क्वेअर. आता निगेटिव्ह टर्म असेल आणि स्क्वेअर असेल की तो पॉझिटिव्हच, म्हणजे ओमेगा रेस टू 4 पॉझिटिव्ह, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, ओमेगा रेस टू 2. मल्टिप्लिकेशन मीन्स ऍडिशन ऑफ पॉवर्स, ओमेगा रेस टू 6. आणि जर 3 च्या पॉवर मध्ये असेल, 3 च्या मल्टिपल मध्ये असेल तर त्याचा आन्सर कायम काय असतं 1. सो फायनल आन्सर इज 1. या प्रकारे हा क्वेश्चन आपण पूर्ण करायचा. ओके ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4. इफ अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी शो दॅट, असं म्हणण्यात त्यात 2 क्वेश्चन्स आहेत बघा. फर्स्ट लाईन त्याची नीटचा, अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. मग आता मागा आपला जो थेअरीचा पार्ट होता जिथे मी तुम्हाला डी मॉयर्स थेरम ॲज वेल एज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस आपण 1 या नंबरचे 3 क्यूब रूट्स पाहिले होते. एक त्यातलं रियल क्यूब रूट होतं अँड रिमेनिंग 2 वेअर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. ते जे आपण एक इक्वेशन सॉल्व्ह केलं ना, 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 किंवा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, हे जे आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे 2 रूट्स जे तुम्हाला मिळाले होते ते असं होतं. एक रूट अल्फा घातलं -1 प्लस √3i/2 आणि दुसरं रूट होतं -1 मायनस √3i/2. त्यातल्या कोणत्याही एका टर्मला आपण अल्फा म्हणलं आणि दुसऱ्या टर्मला जर बीटा म्हणलं तर अल्फाचा स्क्वेअर बीटा असतो आणि बीटाचा स्क्वेअर अल्फा असतो. तर त्यानंतर आपण एकाला त्यातल्या ओमेगा म्हणलं तर दुसरं काय असं सांगा, ओमेगा स्क्वेअर. त्यामुळे काय म्हणलं इथं बघा, अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. लेट अल्फा म्हणजे त्यातलं ओमेगा असेल, मग बीटा अर्थात काय असेल, ओमेगाचा स्क्वेअर असणार आहे. मग हे रिलेशन सॅटिस्फाय होणार 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स 0 as well as omega cube equals 1. This is equation 1. आणि आता पहिला क्वेश्चन आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा इक्वल 0 प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, काय त्याची एलएचएस, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा इक्वल्स, सांगा अल्फा म्हणजे कोण वरती बघा, अल्फा म्हणजे ओमेगा, ओमेगा स्क्वेअर, बीटा स्क्वेअर, बीटा म्हणजे मुळातच ओमेगा स्क्वेअर आहे, बीटा परत त्याचा स्क्वेअर आहे प्लस अल्फा बीटा, अल्फा म्हणजे ओमेगा आणि बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज प्लस हे झाले ओमेगा रेस टू 4 प्लस हे झाले ओमेगा क्यूब, यांचं मल्टिप्लिकेशन. मग ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज ओमेगा रेस टू 4 म्हणजेच ओमेगा, ओमेगा क्यूब म्हणजे 1. आणि बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वेशन 1 कडे 1 plus omega square equals 0 from equation 1 equals RHS. हा आपला फर्स्ट क्वेश्चन. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे अल्फा रेस टू 4, मी त्याची एलएचएस लिहितोय फक्त एलएचएस. सेकंड क्वेश्चन, अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा रेस टू -1 इंटू बीटा रेस टू -1 इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे. ठीक, पहिल्यांदा याला मी या रेस टू -1 चा जो पार्ट आहे तो आधी मी डिनॉमिनेटर मध्ये घेतो. अल्फा रेस टू 4 ॲज इट इज, बीटा रेस टू 4 ॲज इट इज प्लस 1 अल्फा इंटू बीटा. रेस टू -1 आहेत ना ते, मग आता रिप्लेस करूया आपण. सांगा अल्फा म्हणजे काय, इथं बघा अल्फा म्हणजे ओमेगा, ओमेगा रेस टू 4 प्लस बीटा म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर पुन्हा रेस टू 4 आहेच ना, प्लस 1 अल्फा इंटू बीटा. अल्फा म्हणजे काय, अल्फा म्हणजे ओमेगा इंटू बीटा म्हणजे काय,
omega square. Okay, now this is alpha raised to omega raised to 4 as it is, plus omega raised to 8 plus 1 upon omega cube. Now omega raised to 4 म्हणजेच ओमेगा, ते टेबल काढून बघायचं. आता ओमेगा रेस टू 8 म्हणजे ओमेगा स्क्वेअर. कसं दाखवतो मी तुम्हाला? ओमेगा रेस टू 8 म्हणजे ओमेगा रेस टू 6 इंटू ओमेगा रेस टू 2. 3 चं मल्टिपल आलं ना की त्याचा आन्सर 1 असतं. म्हणजे 1 इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 ओमेगा क्यूब म्हणजे 1. बघा बरं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हे आहे बघा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स 0. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वल्स RHS. thus LHS इक्वल्स RHS. ओके, असा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. तो क्वेश्चन मध्ये पूर्ण वाचून घेऊ आपण. काय काय दिलं बघा. इफ x इक्वल्स a प्लस b, y इक्वल्स अल्फा a प्लस बीटा b, z equals a beta plus b alpha, where alpha and beta are complex cube roots of unity, then show that xyz equals a cube plus b cube. बघा त्याची मी सुरुवात कशी केली बघा. सगळ्यात आधी अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. मग कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दोन असतात, एक ओमेगा आणि दुसरं ओमेगा स्क्वेअर. तर त्यातला अल्फा म्हणजे ओमेगा असेल आणि बीटा म्हणजे काय असेल? ओमेगा स्क्वेअर. therefore ओमेगा क्यूब 1 असणार आहे आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. आता तुम्हाला x y z च्या दिलेल्या तिथल्या टर्म्स लिहून घेतले आपण. x इक्वल्स a प्लस b वगैरे वगैरे ते z पर्यंत लिहून घेतले आणि शो दॅट मध्ये विचारले x y z इक्वल्स a क्यूब प्लस b क्यूब. त्यातली LHS लिहिली आपण x y z आणि a क्यूब प्लस b क्यूब चा फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b, नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. हे जर काही येत असेल तर आपल्याला RHS व्यवस्थित जमेल. ओके, नाउ LHS xyz. नाउ I am replacing xyz. x is replaced by a plus b into y is replaced by alpha a plus beta b into z is replaced by a beta plus b alpha. हे पहिले मी xyz रिप्लेस करून घेतले. नाउ फर्स्ट ब्रॅकेट a plus b as it is into ब्रॅकेट अल्फा म्हणजे काय वरती वाचा? ओमेगा, ओमेगा a प्लस बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू b इंटू नेक्स्ट ब्रॅकेट a as it is, बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस b as it is, अल्फा म्हणजे ओमेगा. आता मी याला एक फक्त 3 टर्म्सचा प्रॉडक्ट आहे. त्यातले मी 2 कुठलेही आधी घेतले तरी चालतील. मग हेच 2 का घेतले? त्याला 2 कारण आहेत. एक तर माझं शो दॅटकडे लक्ष आहे. a प्लस b चं ब्रॅकेट मला पाहिजे म्हणजे मी ह्याला धक्काच लावणार नाही अजिबात. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये एकही ओमेगाची टर्म नाही, याच्यात सगळे ओमेगाचे टर्म्स आहेत. त्यामुळे तेच ब्रॅकेट ओपन करून हा पार्ट मिळतो का आपल्याला पाहायचं आहे. सो a प्लस b ॲज इट इज इनटू ब्रॅकेट. नाउ ओपन, याने याला मल्टिप्लाय करा. बघा a इंटू a स्क्वेअर ओमेगा क्यूब याने याला मल्टिप्लाय करा. ए बी ओमेगा स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय करा. ए बी ओमेगा रेस टू 4 प्लस आता लास्ट टर्म बी स्क्वेअर ओमेगा क्यूब इक्वल्स ए प्लस बी एज इट इज, नेक्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर. हे राहू द्या आता ओमेगा क्यूब, किंवा पाहिजे तर इथंच 1 रिप्लेस करून टाका. बघा इंटू ब्रॅकेट 1 प्लस यातनं मी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढणार आहे. यातून ओमेगा स्क्वेअर मी कॉमन काढतो, किंवा आधी असं करूया ओमेगा रेस टू 4 आहेत तर मी आधी कमी करतो, रिड्यूस करतो. मग बघू आपण. हा ए बी ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज
प्लस ए बी ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा आधी कमी करूया त्याला प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 ओमेगा क्यूब म्हणजे 1 ए प्लस बी ॲज इट इज इंटू ब्रॅकेट हा हे काय झाले सांगा ए स्क्वेअर प्लस आता मी ए बी जर कॉमन काढले यातनं ए बी कॉमन काढले तर काय राहतंय सांगा यातलं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा राहतात का ठीक आहे आणि प्लस शेवटचे बी स्क्वेअर ॲज इट इज मग आता ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इथं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1 आता मी लिहित नाही पण तुम्ही लिहिताना ह्याला -1 रिप्लेस करा मग -1 इंटू ए बी म्हणजे ते मायनस ए बी होतील मी डायरेक्ट ती स्टेप करतोय ए प्लस बी ॲज इट इज इंटू हा ए स्क्वेअर हे काय झाले सांगा हे मायनस ए बी कसे आले मायनस ए बी ह्याला -1 तुम्ही रिप्लेस करणार आहात -1 इंटू ए बी म्हणजे मायनस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज सांगा बरं हे कोणाचं एक्सपान्शन आहे ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए 11 हे ह्याच्या खाली लिहित नाही मी इक्वल्स ए क्यूब प्लस बी क्यूबचा तो फॉर्म्युला आहे हा इक्वल्स आर एच एस दस एल एच एस इक्वल्स आर एच एस ओके ओके नाव क्वेश्चन नंबर 6 काय म्हणले जरा ते शब्दांकडे नीट लक्ष द्या फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द लोकस ऑफ झेड झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इफ बऱ्याच कंडिशन दिल्यात बघ पहिली गोष्ट मॉड मध्ये एखादी जे आपण टर्म लिहितो मॉड झेड मॉड्युलस याला काय काय माहित असावं लागतं तर आर्गन डायग्रामचा पार्ट ह्याला आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आर्गन डायग्राम त्यामध्ये आपण मॉड झेड ही टर्म पाहिली मॉड झेड इक्वल्स आर इक्वल्स रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण शब्द इथं काय त्यांनी वापरलाय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपले जे एक्स वाय जे आपण कोऑर्डिनेट्स लिहितो ना एक्स कोऑर्डिनेट एवढा आहे वाय कोऑर्डिनेट एवढा आहे यांना म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मग जेव्हा z इक्वल्स a प्लस आय बी असा कॉम्प्लेक्स नंबर असतो तेव्हा मॉड z इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं आपण लिहितो मग त्याच्याऐवजी जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय एक्स वाय म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये असेल तर त्यावेळेस मॉड z लिहिताना रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर थोडक्यात ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या ऐवजी काय वापरायचं आता तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं लिहायचं आता परत एक शब्द त्यातला फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ झेड हा लोकस हा जो शब्द आहे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकस नावाचा जो चॅप्टर आहे लोकस नावाचा चॅप्टर हा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल लोकस तुम्हाला मॅथ्स पार्ट 1 मध्ये साधारण माझ्या मते पार्ट 1 मध्ये चौथा किंवा 5वा चॅप्टर लोकस आहे मला नंबर एक्झॅक्ट लक्षात नाही पण 4th और 5th लेसन हा लोकस आहे लोकस म्हणजे काय असतं तर एक्स आणि वायच्या फॉर्म मधले इक्वेशन्स तयार करायचे असतात आता फक्त एवढं लक्षात ठेवा लोकस म्हणजे तुम्हाला एक्स वाय मधले इक्वेशन तयार करायचे डिटेल लोकस आपण पुढे पाहणार आहोत आणि मी मागेही तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मॅथ्स मध्ये असं बऱ्याचदा असतं की हा चॅप्टर झाल्यावर तो कळेल तो चॅप्टर झाल्यावर हे कळेल ह्याला पर्याय नाही 11वी 12वीचा सिलेबस हा असाच आहे त्यामुळे आता आपल्याला एक्स वायच्या फॉर्म मधले इक्वेशन तयार करतात फार सोपा एक्सरसाइज आहे म्हणजे हा टाईप आहे अतिशय सोपा आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा मॉड झेड इक्वल्स 10 दिलेलं आहे त्याआधी सुरुवात अशी करायची फर्स्ट बघा लेट प्रत्येक प्रश्नाची सुरुवात अशी लेट झेड इक्वल्स एक्स प्लस आय वाय देअरफॉर मॉड झेड इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ठीक आहे ही प्रत्येक प्रश्नाची सुरुवात अशी होईल मग त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघायचं सांगा काय दिलंय त्यांनी फर्स्ट क्वेश्चन मॉड झेड इक्वल्स 10 दिलेलं आहे तुम्ही मला बरोबर आहे का बघा मॉड झेड इक्वल्स 10 असं दिलेलं आहे ठीक आहे मग आता पहिल्यांदा मॉड झेड रिप्लेस करायचं बघा काय आहे सांगा मॉड ऑफ झेड म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 बस पुढच्या स्टेप मध्ये स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणा
स्क्वेअरिंग बोथ साइड्स, रूट जाण्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर 100. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ लोकस. आता हे सर्कलचं इक्वेशन आहे काय आहे वगैरे आपण नंतर सगळं पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. इट्स इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. ओके. नाव त्यातला असाच एखादा सेकंड थर्ड आदला मधला कुठलाही दाखवतो तुम्ही पहिल्यांदा. थर्ड दाखवतो, सेकंड तुम्ही स्वतः ट्राय करा, थर्ड दाखवतो. हे सगळे सोपे आहेत, फक्त झेड रिप्लेस करायचं बाकी काही नाही. हा सेकंड क्वेश्चन इज मॉड ऑफ झेड मायनस 5 प्लस 6i इज इक्वल टू 5. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा मी हे मॉड्युलस साइन आहे तसं ठेवतोय. झेड म्हणजे काय आपला नंबर आहे सांगा, तो आधी रिप्लेस करायचा x प्लस आय वाय. पुढचे -5 ॲज इट इज प्लस 6i देखील ॲज इट इज इज इक्वल टू 5. आता रियल पार्ट एकत्र करा. मॉड ऑफ x मायनस 5 एका ब्रॅकेट मध्ये घेतले, रियल. ठीक आहे. प्लस इमॅजिनरी एकत्र करा, y प्लस 6 आणि मी i कॉमन काढले. बघा i काय केलेत मी कॉमन काढले, इज इक्वल टू 5 ॲज इट इज. आता बघा, ह्याला a म्हणायला या ब्रॅकेटला आणि ह्याला b म्हण, म्हणजे a प्लस ib असा जर नंबर असेल तर त्याचं मॉड म्हणजे मॅग्निट्यूड जे असेल, मॉड्युलस काय असेल सांगा त्याचं, a प्लस bi असा फॉर्म आहे. हे बघा, जर z इक्वल्स a प्लस ib नंबर असेल तर मॉड z काय असतं, मॉड ऑफ दॅट नंबर काय असतं, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग याचं मॉड काय असणार आहे तर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 ॲज इट इज. नेहमी तुम्हाला स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यानंतर इकडं x मायनस रूट जाईल, रूट x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर y प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 25. हे असंच ठेवलं तरी चालतं आणि सिम्प्लिफाय केलं तरी चालतं. मी सिम्प्लिफाय करून दाखवतो. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इथपर्यंतच आन्सर असेल तर इथं एवढं ठेवलं तरी चालतं. मी आता सिम्प्लिफाय करणार आहे पुढे. हा स्क्वेअर करतो मी. हा सांगा, x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 10x प्रोडक्ट ऑफ टू डबल ऑफ दॅट प्लस 25 प्लस y स्क्वेअर प्लस 12y 6 1 6 6 2 12 प्लस 36 इज इक्वल टू 25. आता हे 25 LHS म्हणून इथं आणून मायनस केले की ते कॅन्सल होतील हे 25. मग राहिलं काय, हे x स्क्वेअर मग प्लस y स्क्वेअर मग मायनस 10x मग प्लस 12y आणि कॉन्स्टंट मध्ये फक्त 36 राहिले इज इक्वल टू 0. हे त्याचं फायनल आन्सर. दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. हे पण सर्कलचं इक्वेशन आहे, पण हे जनरल सर्कलचं इक्वेशन आहे. या गोष्टी आपल्याला नंतरच कळतात. हे सर्कलचं इक्वेशन आहे, हे मगाशीचं स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन आहे. या गोष्टी आपल्याला नंतर नक्की समजतील. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. त्यातलं मी 6 क्वेश्चन डायरेक्ट केले. जे काही मध्ये 2-3 क्वेश्चन राहिले हे स्वतः तुम्ही सोडवायचे. हे अवघड अजिबात नसतात. तुम्हाला हे जमलेच पाहिजे. काही नाही, पहिल्यांदा फक्त झेड रिप्लेस करायचा असतो. रिअल पार्ट एकत्र, इमॅजिनरी पार्ट एकत्र, त्याच्यानंतर या मॉड झेडचा वापर करायचा आणि बस सोडवत राहायचं. असा सोपा ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन इज मॉड ऑफ झेड प्लस 3i अपॉन मॉड ऑफ झेड मायनस 6i इज इक्वल टू 1. आता हे मी इथं पहिले ट्रान्सफर करून घेते. ठीक आहे. therefore mod of z plus 3i इक्वल्स मॉड ऑफ z मायनस 6i. आता पहिले मी z रिप्लेस करणार आहे. मॉड ऑफ z म्हणजे काय सांगा, x प्लस iy प्लस 3i ॲज इट इज इक्वल्स मॉड ऑफ z म्हणजे काय, x प्लस iy मायनस 6i ॲज इट. मॉड ऑफ रियल इमॅजिनरी सेपरेट, रियल मध्ये x सेपरेट आहे आणि y प्लस 3 इंटू i इक्वल्स मॉड ऑफ x प्लस y मायनस 6 इंटू i. मग एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर a प्लस
आय बीच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचं मॉड्युलस काय असतं, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याचं मॉड्युलस काय सांगा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स रूट ऑफ ह्याचं मॉड्युलस काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस 6 चा ब्रॅकेट स्क्वेअर. नेहमीप्रमाणे रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. रूट निघून जाईल, मी या बाजू लिहितोय, रूट निघून जाईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जे स्क्वेअर करता येतील ते करायचे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, सांगा वाय प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर, वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 हा स्क्वेअर करा. एक्स स्क्वेअर ॲज इट इज, ह्याचा स्क्वेअर करा, वाय स्क्वेअर मायनस 12y प्लस 36, एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल, मायनस 12y ला LHS मध्ये आणा, 6y प्लस 12y, यालाही LHS मध्ये आणलं तरी चालेल, प्लस 9 मायनस 36, RHS मध्ये 0 राहील, हे दोन्ही म्हणून झाले 18y. 36 मधून 9 गेले तर मायनस 27 राहतात, इज इक्वल टू 0 ॲज इट इज. यातून 9 कॉमन आणि ट्रान्सफर, 9 2 जा 18 मायनस 9 3 जा 27 is equal to 0. This is the equation of locus. या प्रकारे हा तुम्ही क्वेश्चन नंबर 6 पूर्ण करायचा. टोटल त्यामध्ये 6 क्वेश्चन आहेत, त्यातले मी 3 दाखवले, तुम्ही स्वतः 3 करायचे आणि क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय करायचा. 7 आणि 8 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. 7 आणि 8 इथे मात्र ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट आहे, पण तो फार अवघड नाही. डी मॉर्स थेरम एक दोनदा वाचून घ्या, एक दोनदा पाहून घ्या, तो एकदा कसा वापरायचा ते मी तुम्हाला दाखवतो. दुसरी गोष्ट, आता आपला हा लेसन ऑलमोस्ट संपत आलेला आहे. लेसन संपत आलाय. तुम्ही मिसलेनियस सगळा सोडवायला चालू करा, मिसलेनियस सगळ्याचा सगळा तुम्ही सोडवायला चालू करा आणि जिथं प्रॉब्लेम येईल त्याचे नंबर्स मला टाकायचे, मी ते तुम्हाला क्वेश्चन सगळे मिसलेनियस मधले सॉल्व्ह करून देईन. याचे तर देईनच, ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड जेवढा पार्ट आहे तो मी स्वतःच करून देईन, आधीच करून देईन मी स्वतः. शिवाय जर तुम्हाला वेगळे काही प्रश्न आढळले असतील तर मी तुम्हाला ते क्वेश्चन्स नक्की एक्सप्लेन करेन. ठीक आहे. टिल देन गुड बाय. हे एक्सरसाइज इथपर्यंत पूर्ण करून ठेवा.